सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। सिंधी फैमिलीज का सबसे बड़ा चैलेंज है एक रिश्ता ढूंढना जो सिंधी हो। आज मैच मेकिंग सिर्फ ऑनलाइन प्रोफाइल्स और फोटोज तक ही सीमित रह गई है, जहां फैमिली वैल्यूज और बैकग्राउंड तो इग्नोर हो चुके हैं। मार्केट में आपके पास काफी ऑप्शन होते होंगे जहां आप अपने रिश्ते ढूंढते हैं, पर क्या कोई ऐसा ऑप्शन है जहां सिंधियों से सिंधियों को मिलाया जाए? है रिश्तों.com। हमारे ऑफिस थाने और उल्लासनगर दोनों जगह है। आप अपॉइंटमेंट बुक करके कभी भी आ सकते हैं। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। मी तहसीलदार उल्हासनगर। स्मशानभूमीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आलेला होता, त्याला कोणतीही परवानगी नव्हती। त्याच्यामुळं त्या संदर्भात असरोणकर आहेत, राजा असरोणकर, त्यांनी आंदोलन केलेलं, उपोषण केलेलं। तर त्या अनुषंगाने आपण त्यांना ज्यांनी पुतळा बसवलेला लोकवर्गणीतून बसवण्यात आला होता, आपण लोकांना रिक्वेस्ट केल्यानंतर किंवा त्यांना समजून सांगितलं की बाबा तो अनधिकृतपणे बसवलाय, त्याच्यासाठी शासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे। लोकांनी ती समजून घेतली ती गोष्ट। त्यांनी स्वतःच, ज्या लोकांनी तो पुतळा बसवलेला होता त्यांनी तो काढलेला देखील आहे। त्यांनी आपल्याला मदत केली। तसंच जे उपोषणकर्ते आहेत त्यांनी पण म्हणजे मी काल त्यांच्याशी दूरध्वनीवर बोलले होते, त्यावेळी त्यांनी मला कलेक्टर ऑफिसला उपोषणासाठी बसणार असल्याचं सांगितलं होतं आजपासून, पण मी त्यांना 2 दिवस थांबण्यास सांगितलं होतं, विनंती केलेली होती त्यांनी। माझी ती विनंती पण त्यांनी मान्य केली आणि आज त्यांनी पुतळ्याचं तिथून जे पुतळा आपण तिथं बसवलेला होता स्थानिक लोकांनी, तो तिथून काढलेला आहे। त्यांनी उपोषण पण आपला मागं घेतलेलं आहे। त्याबद्दल मी महसूल प्रशासनाच्या वतीनं आणि सर्व म्हणजे उल्हासनगर मधल्या जे लोक होते ज्यांनी ते पुतळ्याचं बांधकाम जे केलेलं होतं ते काढलेलं आहे पुतळा तिथून, तो म्हणजे सन्मानाने आपण तिथून हटवण्यात आलेला आहे तो। आणि त्यांना मी इतर ठिकाणी कुठे जागा बघावी त्यांनी, आणि त्यांना जर आवश्यकता असेल तर आपण तसं प्रस्ताव पण आपण त्याचा पाठवणार आहोत। आणि त्या लोकांचं पण म्हणजे लोकांच्या पण विनंतीचा आपण तिथं विचार केलेला आहे। म्हणून दोन्ही उपोषणकर्ते आणि जे लोक आहेत स्थानिक, त्या सर्वांचे मी आभार मानते आणि महसूल प्रशासनाच्या वतीने आभार मानते। सर्वांचे धन्यवाद। आज जो ये आंदोलन चल रहा है, ये महाराष्ट्र का सबसे जबरदस्त तरीके से जिन्होंने मांग रखी थी, ऐसे हमारे कायदाने वागा संगठन के जो प्रमुख है राजा असरोणकर जी, अपने घर पर ही आंदोलन कर रहे थे, उपोषण कर रहे थे। और उनकी मांग थी कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जो पुतला है शांतिनगर के शमशान भूमि पर वो हटाया जाए। और उस मांग को लेकर शिवसेना के नेता और हमारे आमदार बालाजी केनीकर साहब, हमारे गट नेता अरुण आशान जी, राजेंद्र चौधरी जी, इसी के साथ साथ हमारे जमनू परसवानी जी, हमारे किरण सोनोने जी जो महाराष्ट्र प्रदेश के शिवसेना के प्रवक्ता है, और इसी के साथ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के जो शहर के अध्यक्ष हैं नाना बागुल जी, उसी के साथ हमारे रिपब्लिकनों के नेता शिवाजी रगड़े जी, और वंचित बहुजन आघाड़ी के जो पवार जी हैं, उन्होंने जोरदार तरीके से मांग रखी थी कि जल्द से जल्द ये काम होना चाहिए। और राज असरोणकर की जो मांग थी, उनके ऊपर, इस मांग के ऊपर आज सुबह ही 9 बजे आमदार महापौर कार्यालय में खुद बालाजी केनीकर, आमदार हमारे अरुण आशान जी, राजेंद्र चौधरी जी, हमारे वंचित बहुजन आघाड़ी के जो नेता है पवार जी, नाना बागुल जी, एक बैठक की गई। संबंधित अधिकारियों को बुलाया गया और कलेक्टर से भी कल उन्होंने, आमदार महोदय ने बात की थी, उसके ऊपर एक ऐतिहासिक तौर पर निर्णय लिया गया। और पुलिस विभाग से भी हम लगातार 5 दिनों से चर्चा कर रहे थे कि इसके ऊपर कोई निर्णय निकलना चाहिए। राजेंद्र चौधरी जी भी डीसीपी महोदय से मिलकर आए थे। इस तरीके के जो है पूरे कार्यप्रणाली को 6 दिन लगे हैं, उसे हम खेद व्यक्त करते हैं कि समय बहुत लग गया। पर जिन्होंने पुतला बिठाया था उन्होंने खुद ही आज वो पुतले को स्थानांतरित करके अपने पास वहां से हटाया गया है। तहसीलदार मैडम हमारे धीरज चौहान जी हैं जो एडिशनल कमिश्नर है, हमारे कमिश्नर मैडम है, उन्होंने भी इसके ऊपर बहुत तरीके से काम किया है। और आज जो है मैं सचमुच में कहूंगा कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जो पुतला है वहां से स्थानांतरित हुआ है, ये जो विजय है, ये हमारे राज असरोणकर जी को हम पूरे समर्पित करते हैं। उनको ये जो सामाजिक तौर का काम है वो उल्लासनगर में करते आए हैं, और महापौर के माध्यम से, हमारी शिवसेना पार्टी के माध्यम से, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाड़ी, हमारे कांग्रेस के नेता रोहित साल्वे जी भी यहाँ पर प्रमुखता से उपस्थित है। उन्होंने भी इस काम करने के लिए बहुत जबरदस्त तरीके से उन्होंने काम किया। आज राज असरोणकर जी की जीत हुई है।
और हमारे जो अंबेडकर चळवळी के सभी जो नेता है, हमारे जो समाज है, समाज को न्याय मिला है। और इस समाज को न्याय मिलते वक्त मैं ऐसे ही इस तरीके के जो आंदोलन है, बहुत कम लोग ऐसे आंदोलन करते हैं। आंदोलन का आज हमारे राज असोडकर साहब का विजय हुआ है। आंबेडकरांचा पुतळा स्मशानभूमीमध्ये बसवण्यात आलेला होता। खरं म्हणजे राज असरोडकर असतील, प्रफुल्ल केदार असतील, श्यामदादा गायकवाड असतील, या लोकांनी विनंती केली होती, मागणी केली होती की बाबा तो पुतळा तिथून स्थलांतरित करावा। खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मशानभूमीमध्ये नको, अशा पद्धतीची आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची भूमिका होती। आणि त्या भूमिकेला अनुसरूनच राजेंद्र चौधरी असेल, मी असेल, प्रभागातल्या आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना, आंबेडकरी जनतेला त्या ठिकाणी बैठक घेऊन समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा ब्रेनवॉश केला। आणि त्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा मान्य केलं की हा पुतळा काढूया। परंतु आमचे मित्र आंबेडकरी चळवळीतले राज असरोडकर यांनी 1 एप्रिल पासून उपोषणाला, त्यांच्या घरीच ते उपोषणाला बसले। आणि आंबेडकरी समाजामध्ये ही बातमी अतिशय वेगानं पसरली आणि आंबेडकरी समाजातल्या लोकांची ही भावना होती की रिपब्लिकन पक्ष गप्प कसा। मी आंबेडकरी समाजातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, समाजातल्या जनतेला सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की सकाळीच मी राजकडे येऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की आंबेडकरी जनतेसोबत रिपब्लिकन पक्ष तुमच्या पाठीशी आहे आणि पुतळ्याच्या संदर्भामध्ये, काढण्यासंदर्भामध्ये महापालिका प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, यांना आपण निर्वाणीचा इशारा दिला होता की उद्यापर्यंत पुतळा जर का काढला नाही तर रिपब्लिकन पक्ष आठवले गट हा आरपीआय स्टाईलनं आंदोलन करेल आणि सगळ्यांच्या संमतीनं हा पुतळा त्या ठिकाणून स्थलांतरित करण्यात आलेला आहे। गेले 8 महिने कायद्याने बघा लोक चळवळ ह्या विषयावरती पत्रव्यवहार करते आहे। जिल्हाधिकारी कार्यालय, उल्हासनगर महानगरपालिका, पोलीस आयुक्त या सगळ्यांशी पत्रव्यवहार केल्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं की रिझल्ट मिळत नाहीये, त्यानंतर आपण राज्याचे गृह सचिव, नगरविकास सचिव या सगळ्यांना, मुख्य सचिव या सगळ्यांना पत्रव्यवहार केला। कारण बाबासाहेब आंबेडकरांसारख्या पुतळ्याचा जो विषय असतो हा खूप सेन्सिटिव्ह विषय असतो आणि अशा प्रकारचे विषय वाढून समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे ताणतणाव होऊ नयेत ही काळजी सुद्धा असे सगळे विषय हाताळताना आपल्याला घ्यावी लागते। महाराष्ट्र राज्यामध्ये एक पुतळा धोरण आहे, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठल्याही संस्थेला, व्यक्तींना पुतळा उभारता येत नाही। आणि त्याच्यामध्ये अशी अट आहे की कोणी जर परवानगीशिवाय पुतळा उभारला तर तो काढून टाकण्यात यावा आणि ज्यांनी उभारला त्यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी। परंतु आपण जी मागणी करत होतो 2 त्याला मुद्दे होते। एक, स्मशानामध्ये पुतळा उभारणं हे कुठल्याही आंबेडकर प्रेमी व्यक्तीला, समाजांना खटकणारी गोष्ट होती आणि त्याच्या बरोबरीला ते शासन निर्णयाचं उल्लंघन सुद्धा होतं। त्यामुळे शासनाने शासन निर्णयाचं पालन करावं अशी एक अपेक्षा होती। 8 महिन्यांच्या पत्रव्यवहारानंतर आपण आंदोलनाचा, उपोषणाचा इशारा दिला, परंतु प्रतिसाद न मिळाल्यामुळे मला शेवटी 1 एप्रिल पासून ते उपोषण सुरू करावं लागलं। उपोषण घरी करण्यामध्ये सुद्धा हेच कारण आहे की हा सेन्सिटिव्ह विषय आहे। सार्वजनिक ठिकाणी आपण जर ते उपोषण केलं असतं तर त्याला वेगळं वळण लागण्याची शक्यता असते, ताणतणाव होण्याची शक्यता असते आणि ते आपल्याला करायचं नव्हतं। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण सुद्धा आपल्याला आणायचं नव्हतं। माझ्या मनामध्ये ही भीती होती की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवा या मागणीला समाज सपोर्ट करेल का, किंवा लोकांच्या भावना फार तीव्र आहेत। कुठे जरी असला तरी बाबासाहेबांचा पुतळा म्हटला की लोकांच्या एक संवेदनशील भावना असतात। परंतु उपोषण सुरू केल्यानंतर मी पाहिलं की ट्रिमेंडस सपोर्ट ज्याला म्हणतात, की ह्या उल्हासनगर मधल्या अनेक व्यक्ती, संस्था, संघटना
यांचा घरी ओघ लागला आणि लोक पत्र देत आहेत, सपोर्ट करतायत. हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. माझ्याकडे बीडवरून, अलिबागवरून, वेगवेगळ्या ठिकाणाहून महाराष्ट्रातून लोक भेटायला आले. आणि इतकंच नाही तर हा महाराष्ट्राच्या बाहेर हरियाणा, उत्तर प्रदेश सुद्धा पर्यंत सुद्धा हा विषय गेला होता. आणि त्यामुळे मला जेवढा पाठिंबा वाढतोय तेवढी माझ्या मनामध्ये ही भीती होती की शासन निर्णयाच्या अनुसरणाने जो निर्णय व्हायला पाहिजे होता तर त्याला वेगळं वळण लागायला नको. याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या हिंसक घटना शहरामध्ये, राज्यामध्ये व्हायला नको. तर पाठिंबा मिळतोय तर माझ्या मनामध्ये ही पण भीती होती. परंतु आज आम्ही ते आंदोलन जिल्हाधिकारी ऑफिसला शिफ्ट करणार होतो. हा शासन निर्णय उद्या तिथे जाळण्याचा माझा मानस होता. तिथे आपण शासन निर्णय जाळून याची सुरुवात करणार होतो जिल्हाधिकारी ऑफिस समोर. परंतु कल्याणी मॅडम यांचा मला काल कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की हा विषय आम्ही हाताळतोय, आम्ही तिथल्या लोकांची समजूत काढू, त्यांच्याशी डायलॉग करू आणि सामंजस्याने तो पुतळा काढण्याचा प्रयत्न करू. अगदीच नाईलाज झाला तरच आम्हाला फोर्सिबली कारवाई करायला लागेल. परंतु आता सगळ्यांकडून मी ऐकतोय की तिथले स्थानिक जे लोक आहेत त्यांनी सुद्धा ह्याला सहकार्य केलेलं आहे. लोकांच्या बाबासाहेबांबद्दलच्या भावना ह्या खूप नाजूक असल्यामुळे लोकांना उभारताना कधी कधी ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत की बाबा बाबासाहेबांचा पुतळा आहे, चला उभारूया. सगळ्यांच्याच ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत. परंतु आंदोलन वाढल्यानंतर त्या लोकांनी थोडासा सामंजस्यपणा दाखवायला पाहिजे होता. मी सुद्धा ह्याच समाजातला माणूस आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषयावरती आंदोलनं सुद्धा केलेली आहेत. त्याच्यामुळे लोकांनी सुद्धा समजून घेऊन आणि जेव्हा पाठिंबा वाढतोय तर तिथल्या लोकांनी सुद्धा करायला पाहिजे होतं समंजसपणा. परंतु हरकत नाही, शेवटी हा पुतळा निघालेला आहे. तो भविष्य काळामध्ये तिथल्या स्थानिक लोकांच्या मागणीवरून तो यथायोग्य ठिकाणी सन्मानपूर्वक शिफ्ट होईल. ह्या पुतळ्यापेक्षाही मला असं वाटतंय की एक योग्य पुतळा जरा व्यवस्थितपणे त्याला बनवून आखीव रेखीव पुतळा जो आहे बाबासाहेबांचा वाटेल असा पुतळा तिथे कायद्याची प्रक्रिया पार पाडून उल्हासनगर महापालिका, शहरातले लोकप्रतिनिधी हा तिथे उभारतील, त्यांच्या वस्तीमध्येच उभारतील, जेणेकरून त्या लोकांना आपल्या वस्तीमध्ये हा पुतळा मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि माझी लढाई काही संपलेली नाहीये, कारण शासन निर्णयाची अंमलबजावणी कोणी करायची हा प्रश्न उरतो. त्यामुळे आपण शासनाकडे माझा पुढचा फॉलोअप राहणार आहे की या शासन निर्णयामध्ये मॉडिफिकेशन व्हावं, या शासन निर्णयाचा ऍक्ट व्हावा आणि पुतळा बेकायदेशीर उभारणारे जे लोक आहेत त्यांना किमान $1,00,000-2 लाखाचा दंड आणि त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाची म्हणजे तुरुंगवासाची कारवाई अशा प्रकारचं व्हायला पाहिजे. आपण महाराष्ट्रात बघतोय की अनेक ठिकाणी पुतळ्यावरून विवाद सुरू आहेत, ते व्हायला नाही पाहिजेत खरं म्हणजे, परंतु सुरू आहेत ते. आता त्याला नाईलाज आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवा ही मागणी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी अशी होती माझ्यासाठी. परंतु स्मशानामध्ये तो पुतळा जर राहिला असता तर तो भविष्यामध्ये त्याचा ट्रेंड व्हायला नको. लोक इकड तिकडचं उदाहरण दाखवून आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये त्यांनी केलं असतं. त्यामुळे हे आंदोलन करावं लागलं आणि प्रशासनाला जरी प्रक्रियेमध्ये वेळ लागलेला असला तरी सुद्धा तो वेळ जरी द्यायचं म्हटलं तरी मला माझं उपोषण सुरू राखणं हे मला गरजेचं होतं. आणि मला सगळ्यांचे आभार मानावेसे वाटतात ज्यांनी ज्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला, ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि मी बहुत करून ज्या संघटना आल्या सगळ्या त्यांचे मी आभार मानतो खास करून, कारण त्यांच्या रेट्यामुळे आज हा निर्णय झालेला आहे. उल्हासनगरमधल्या जवळजवळ सगळ्या संघटना याच्यामध्ये उतरल्या आणि त्या रेट्यामुळे ह्या आंदोलनाला बळ मिळालं आणि त्याच्यामुळे पण एक दबाव निर्माण झाला. आणि मला सर्वात शेवटी एकच गोष्ट सांगायची आहे की आंदोलन झालेलं आहे, संपलेलं आहे, पुतळा बाहेर निघालेला आहे आणि कोणाही कुठल्याही व्यक्ती संघटनांबद्दल, संस्था संघटनांबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता नाही. कारण मी बाबासाहेब आंबेडकर बुद्धाचा विचार मानणारा माणूस आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची कटुता या आंदोलनाच्या दरम्यान एकमेकाच्या मनामध्ये आली असेल तर ते आपण बाजूला करूया. जितकं शक्य होईल तितकं याच्या पुढच्या काळामध्ये एकत्र जर काही काम करता आलं तर ते आपण करण्याचा प्रयत्न करूया. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं
और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।